येमेनकडे फंक्शनल नेव्ही नाही आहे. एअरफोर्स जवळपास संपलेली आहे. इकॉनॉमी पूर्णपणे उद्ध्वस्त आहे आणि हे जगातलं सर्वात फेल्ड स्टेट आहे असं मानलं जातं. तरी या एका देशाने जगातल्या सर्वात मोठ्या शिपिंग कंपनीजला त्यांचे रूट्स बदलायला भाग पाडलं. आणि हे कसं शक्य आहे? नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहताय जगात काय चाललंय. बाब अल मंदेब स्ट्रेट जो रेड सी आणि गल्फ ऑफ अडेनला जोडतो, पण तो सर्वात क्रिटिकल चोकपॉईंट देखील मानला जातो. यमेन आणि डिजिबुटी यांच्यामध्ये आहे. सुएझ कनालकडे जाणारा एकमेव दक्षिणेकडचा रस्ता. सर्वात अरुंद भाग फक्त 26 किलोमीटरचा. टँकर्सला फक्त 2 मैलच्या लेन्समधून जावं लागतं. येमेनकडे कन्व्हेन्शनल मिलिटरी कॅपॅसिटी जवळपास 0 आहे. नेव्ही नाही आहे. लिमिटेड एअरफोर्स आहे. तरीही त्यांचे कोस्टल डॉमिनन्स या स्ट्रेटवर त्यांना जगातल्या सर्वात क्रिटिकल मॅरिटाईम लेन्सपर्यंत सहज पोहोच देतं. हीच जिओग्राफीची ताकद आहे. मिलिटरी पॉवर शिवायही स्ट्रॅटेजिक पॉवर असू शकते. हुतीजने इराणियन वेपन्स वापरून 2000 किलोमीटर रेंजच्या मिसाईल्सने जगातील सर्वात मोठ्या शिपिंग लाईनला केप ऑफ गुड होप्सकडे वळवायला भाग पाडलं. स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ आणि बाब अल मंदेब दोन्ही एकत्र ब्लॉक झाले तर जगाच्या 30% कंटेनर शिपिंग आणि 22% ऑइल सप्लायला धोका निर्माण होतो. आता याचा भारतावर नेमका काय परिणाम होतो? तर भारताचा युरोपशी होणारा संपूर्ण ट्रेड याच स्ट्रेटमधून जातो. हे जर बंद झालं तर शिप्सला आफ्रिकेला वळसा घालावा लागतो. 2 आठवडे जास्त, खर्च जास्त. चायनाचे पण ट्रेड्स इंटरेस्ट येमेनशी जोडलेले आहेत. ऑइल इम्पोर्टसाठी हा रूट महत्त्वाचा आहे. येमेन हे सिद्ध करतो की जिओग्राफी कधी मिलिटरी स्ट्रेंथ मागतच नाही. एक फेल्ड स्टेटसुद्धा जर बरोबर लोकेशनवर असेल तर जगाला गुडघ्यावर आणू शकतो. हीच जिओग्राफीची खरी ताकद आहे. अशीच माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा जगात काय चाललं.